प्रेज़ लो। आपको तो हिंदी आता है ना बराबर? हाँ, बराबर नहीं, फिर भी मिक्स होगा। चलेगा। नहीं चलेगा। आप नहीं, आप कर रहे हो ना? ट्रांसलेट नहीं कर रहे? नहीं, ट्रांसलेट नहीं कर रहे? मलयालम में बोल रहे हैं? नहीं, हिंदी में बोलता हूँ। हिंदी सबको मालूम है, मलयालम भी आता है, लोग को मालूम है, चलो। इसमें कोई तकलीफ नहीं है। अच्छा, आप हिंदी से बोल सकते हो। हाँ, ओके। हाँ हाँ, मतलब जय मसीह की। इस साल के दूसरे महीने के आखिरी मंडली में आने के लिए प्रभु जी ने हमें भी जो मौका दिया, मैं इसके लिए मैं प्रभु जी का धन्यवाद करता हूँ। एक बार मुंह देख लो। परिवार समेत आने के लिए प्रभु जी ने जो हम पर कृपा दिया है, उसके लिए मैं प्रभु जी का धन्यवाद करता हूँ। यहाँ के माइकल पास्टर को 10-12 साल पहले उनसे मुलाकात हुआ था। उनके दोस्त और मेरे भी दोस्त राहुल पास्टर द्वारा हमारा मुलाकात हुआ था यहाँ पेनबार में। एक मीटिंग में हम मिले थे, उसके 10-12 सालों के बाद फिर मिल रहे हैं। इसके लिए मैं प्रभु जी का धन्यवाद करता हूँ। आपकी मंडली में, कलीसिया में प्रभु जी जो कार्य कर रहे हैं, इसके लिए मैं प्रभु जी का धन्यवाद देता हूँ। पवित्र आत्मा की अगुवाई, पवित्र आत्मा की सामर्थ, पवित्र आत्मा का ज्ञान जो बच्चों में और भाई बहनों में दिया है, इसके लिए मैं आप प्रभु जी का धन्यवाद करता हूँ। इसके लिए प्रभु जी ने प्रभु के दास माइकल पास्टर को उपयुक्त किया और कर रहे हैं, इसलिए मैं प्रभु जी का धन्यवाद करता हूँ। प्रेज़ द लॉर्ड। बच्चों में से आपने क्या वचन इंग्लिश में बोला ना? इंग्लिश में बोलना है, वाक्य है। अरे इलाही, आपने इंग्लिश में वचन बोला, वो बोलिए कौन सा वचन है? जेनेसिस। जोर से बोलो। आपका वचन जेनेसिस 12:2। उसको ओडिया में कैसे बोलेंगे? जेनेसिस 12:2 सब लोग लेंगे? जेनेसिस 12:2। हाँ, सब लोग जिसके पास बाइबल है सब लोग लो। बच्चों ने बोला है तो क्या है? वचन बोला है ना? हेलो, प्रेज़ द लॉर्ड। बच्चों ने बोला, मगर क्या बोला है? वचन बोला है। किसके लिए बोला है? उनके लिए बोला है। उनके लिए भी बोला है, परिवार के लिए भी बोला है, और कलीसिया के लिए भी। इसलिए तो खड़ा के बोले। प्रेज़ द लॉर्ड। बोलिए। टाइम होता तो मैं सबका वचन बोलता, क्योंकि वो सब वचन मुझे आज स्पर्श किया। प्रेज़ द लॉर्ड। पढ़िए, जल्दी पढ़िए। ओडिया में एक महावस्तु उत्पन्न करिबा पुणी आमे तुमको आशीर्वाद करे, तुमर नाम बहुत करिबा, तुम आशीर्वादर आदर नको। प्रेज़ द लॉर्ड। अब्राहम से प्रभु जी बोलता है, परमेश्वर बोलता है कि मैं तुझे आशीष करूंगा, बहुत बड़ा जाति बनाऊंगा। प्रेज़ द लॉर्ड। वैसे किया, वैसे प्रभु जी ने किया, इसलिए आज भी इस्राएल है। प्रभु जी ने जो बोला वो करता है। प्रभु जी जो बोलता है करता है। इंग्लिश बोलने वाले प्रेज़ द लॉर्ड। उड़िया वाले आके क्या उड़िया भाषा आपको आता है? हिंदी आने लगा है, फिर क्या इंग्लिश बोलने लगे हो और मलयालम बोलने लगे हो, है ना? मलयालम नहीं बोलता कोई? मालूम तो है ना? अल्लाह देंगे ना जोली जी मलयालम आ गया थे, जोली या मिल ले लो। प्रेज़ द लॉर्ड। तो मलयालम भी हो गया, फिर क्या और कौन सा भाषा मालूम है? कुई। हाँ, कुई आपकी भाषा, आपकी वहाँ के गांव की भाषा ना, कुई। हाँ, पास्टर जी ने बोला है कुई में बाइबल ट्रांसलेशन हुआ है ना? हाँ, ओके। तो लेटेस्ट हुआ है। हमारे एक ट्रांसलेशन का एक मिनिस्ट्री है, वहाँ पे एक दास ने 5 साल पहले कहीं बोला था, वो अभी जब कोई बोला तो याद में आया, वो हुआ है उसका भी। तो कोई 5 भाषाएं उड़िया वाले जानते हैं। बाप रे, मैं तो 3 भाषा ही जानता हूँ।
आपको वहाँ से प्रभु जी लाए और 5 भाषा आपके हाथ में अभी पॉकेट में है। प्रेज द लॉर्ड। इसलिए मेरी पत्नी ने बोला कि जो भी भाषा में हो आराधना होता है। भाषा कोई फर्क नहीं है, भाषा से कोई फर्क नहीं पड़ता प्रभु जी से, क्योंकि प्रभु जी कौन है? परमेश्वर आत्मा है। पास्टर जी ने अब स्टार्टिंग में बोला, वहाँ पर उस टाइम बस 10 लोग ही थे। परमेश्वर आत्मा है, उसकी आराधना करने वाले उसे हाँ बाकी बोलो आत्मा से और सत्ताई से सत्य में आराधना करेंगे। प्रेज लॉर्ड। बीच बीच में गलती होगा क्योंकि 4 साल हो गया हिंदी में प्रचार करके। प्रेज लॉर्ड। 2013 में हम आसाम गए थे, वहाँ ओडिया वाले हैं। कितने साल पुराने वाले जानते हो? 1000 से 150 साल पुराने ओडिया वालों को अंग्रेज़ी वाले ले गए थे। क्या बनाने के लिए? चाय की कंपनी। चाय पीते हैं हम। वो कहाँ से आता है? ज़्यादातर आसाम से आता है। आप सबके परदादाओं के परदादा के टाइम में उन सबको पकड़ के ले गए थे। जहाँ हम वहाँ कलीसिया में गए तब हमें मालूम पड़ा कि वो सब आसामी नहीं है, वो सब ओडिया वाले हैं। प्रेज़ लॉर्ड। मगर अब वो आसामी में सब भाषा, सब कार्य, जैसे आप लोग मलयालम में सब करते हो वैसे वो अब आसामी में सब करते हैं। प्रेज़ लॉर्ड। प्रेज़ लॉर्ड। सब बीच बीच में मलयालम आ जाएगा, क्षमा करना। तो प्रभु जी ने बोला अब्राहम से, मैं तुझे एक जाति बनाऊंगा। जब हम आज पढ़ेंगे तो प्रभु जी आगे से बोलेगा, मैं तुझे एक जाति बनाऊंगा, राज्य बनाऊंगा। उसका अर्थ नहीं है मुझे जाति बनाएगा फिर माइकल पास्टर को भी जाति और राज्य बनाएगा, आपको भी एक एक करके राज्य बनाने लगेगा तो फिर राज्य यहाँ पे पृथ्वी में जगह नहीं होगा। मगर प्रभु जी ने क्या किया है? उनके राज्य में हमें स्थिर कर दिया है। उनके राज्य में, वो राज्य का कोई सीमा है? नहीं है। प्रेज़ द लॉर्ड। उसमें सीमा नहीं है। लाखों लोग, करोड़ों लोग, कोई भी जितने भी आए, और भी जगह है वहाँ पे। इसलिए प्रभु जी ने जो अब्राहम को बोला वो पूरा किया है। इसलिए हमसे बोल रहा है कि जो अब्राहम से बोल के मैंने पूरा किया है, तुमसे बोल के मैं तुमको भी मैं अपने राज्य में बिठाऊंगा। प्रेज़ द लॉर्ड। उस राज्य में क्या है? प्रेज़ द लॉर्ड। वहाँ दुख नहीं है, शांति है, आनंद है, आराम है, और क्या बोले? आराधना है। वो तो यहाँ भी है, फिर भी उससे भी ज़्यादा वहाँ पे यस आराधना है, एक्चुअल ट्रू आराधना। प्रेज़ लॉर्ड। उसके लिए एक बीच में एक बात बोलता हूँ। बस 5-6 लोग हम लोग वाइट में हैं, വെള്ള ഞങ്ങൾ കുറച്ച് പേരേ ഉള്ളൂ। प्रेज़ लॉर्ड। वहाँ पे जाकर सब लोग वेला 24 आवर्स 24 घंटे वेला और सॉरी मलयालम അറിയില്ലല്ലേ വെള്ള सफ़ेद ओडिया में बोलो, ओडिया में सफ़ेद को हाँ पड़ा हंगे स्वर्ग पड़ा प्रेज़ फुल टाइम पड़ा तो हाँ थोड़ा तो क्या करेंगे? तो इसलिए प्रभु जी अगर आशीष करे तो अगले हफ्ते से हो सके तो स्टार्टिंग में थोड़ा आप लोग भी थोड़ा में आना, परिचय होना चाहिए। नहीं तो वहाँ जाकर यो पूरा ये तो वो पड़ा थोड़ा है, हमको नहीं चलेगा बोलेंगे, हमें नहीं चलेगा, क्योंकि हम सब कलर डाला है, यही हमारे परिचय है। वहाँ जाकर हम सब क्या आँख खोलेंगे? तो यहाँ से थोड़ा परिचय होना चाहिए। ये क्या सुंदर लग रही है। प्रेज़ लॉर्ड। इंग्लिश में पूरा बाकी नहीं बोला आपने? नहीं बोला 4:1 कौन सा? साम्स 4:1 हाँ पूरा इंग्लिश ठीक नहीं बोला। बाद में गली सके बाद में मुझे पढ़ के बताना। आपने जो कौन सा वाक्य बोला? पढ़िए 136 134 पढ़िए 134 का कौन सा? 1-3 पढ़िए। भजन संगीता 134 का 3। ആകാശവും ഭൂമിയും ഉണ്ടാക്കിയ യഹോവ സിയോനിൽ നിന്നും നിന്നെ അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ। 133 का 3। अरे बाप प्रभु जी प्रेज़ द लॉर्ड। 134 का 134 यस। आकाश मैं तो आज
जहाँ भी जाता हूँ मैं इस वाक्य में शुरू करता हूँ। आज भी सोचा था, प्रभु जी ने अगुवाई किया मुझे कि ये वाक्य शुरू करना, मगर मैंने बोला मैं नहीं कर रहा हूँ क्योंकि टाइम शायद नहीं मिलेगा, टाइम का नहीं मालूम ना, तो मैं और भी बहुत वाक्य है तो इसलिए नहीं करूँगा। मगर प्रभु जी ने आपसे वही बुलवाया जो मैं नहीं करता, वो ये है कि हम कभी कभी अनसनागढ़ आनी अनसनागढ़ हिंदी, आज्ञा को हम नहीं मानते। हाँ, प्रभु जी की आज्ञा को नहीं मानते हैं। जो मानता है वो भाग्यवान, आमीन। जो मानता है वो मास्क डालने के लिए, अभी के बात नहीं बोल रहा हूँ, मास्क डालने के लिए जब सरकार ने बोला डाला ना, नहीं डाले, सबने डाला, नहीं तो अंदर डालते। प्रेज़ द लॉर्ड। आज्ञा मानने वाले को क्या मिलता है? आशीष मिलता है, अनुग्रह मिलता है। यहाँ बोला कि क्या हुआ? आकाश और भूमि को रचाने वाला, बनाने वाला परमेश्वर आपको कहाँ से? सियोन से। सियोन कहाँ? अभी का सियोन कहाँ है? परमेश्वर के पास है, ऊपर है, स्वर्ग में है। सियोन से आशीष करे, सियोन से अनुग्रह करे। यहाँ की धरती का अनुग्रह नहीं, सियोन से वो अनुग्रह करेगा। और सबसे अनुग्रह उसमें एक बात दिया है, अपने एक लौते पुत्र परमेश्वर यीशु मसीह को। दूसरा दिया है दान हमें, वो है पवित्र आत्मा। प्रेज़ लॉर्ड। तीसरा दिया है मैं तुम्हें मेरे साथ बिठाऊंगा। यहाँ पे नहीं, मैं तुम्हें अपने साथ बिठाऊंगा। लिखा है सब बाइबल में, लिखा है, जल्दी पढ़िए तो। मेरा आज वाक्य नहीं लगने के लिए लगता है वो भी था उसमें, नो प्रॉब्लम। रेवलेशन, हाँ, भविष्यवाणी 3:21, भविष्यवाणी 3:21। जो जय पाए हाँ, मैं उसे नहीं, नो बस ओडिया में, ओडिया। आम्भे जेपरि जय करी आमार पिताଙ୍କ सहित हाँ, नांगो सिंहासନରେ बसिଅछु नांगो सिंहासन बचियोछो, सेपरि जो जय परे, आम्भे ताकु आम्भ सहित जो जय पाएगा उसे कहाँ बिठाऊंगा? पीछे नहीं बिठाऊंगा, जहाँ पे मैं बैठा हूँ मेरे साथ में। उड़िया में ऐसे लिखना, साथ में बिठाऊंगा। तो वो सिंहासन का बड़ाई देखो कितना बड़ा है वो सिंहासन। हम सबको कहाँ बिठाएगा? साथ में। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। कितना किलोमीटर मालूम है? शिमोनी, पास्टर जी ने बोला शिमोनी। कितना किलोमीटर है तो सिंहासन है? नहीं मालूम, मगर बिठाएंगे। प्रभु जी ने बोला बिठाएंगे तो बिठाएंगे, मगर उसके लिए क्या करना पड़ेगा? थोड़ा कार्य करना है। क्या है? स्तोत्र, प्रेज़ द लॉर्ड। जल्दी से 5, 10, 15 वाक्य है, मगर सब नहीं पढ़ाऊंगा। गलातियों के पुस्तक में पहला अध्याय 4 वाक्य, गलातियों 1 अध्याय 4 वाक्य। से आम्भମାନଙ୍କୁ पिता ईश्वर इच्छा अनुसार ଏହି पापमय जगतରୁ आम्भମାନଙ୍କୁ उद्धार କରିବା ପାଇଁ आम्भମାନଙ୍କୁ पाप निमंते आपणाକୁ प्रदान कले। 4 पढ़ा। अच्छा, उसी ने अपने आप को हमारे पापों के लिए दे दिया ताकि हमारे परमेश्वर और पिता की इच्छा के अनुसार हमें उस वर्तमान बुरे संसार से छुड़ाए। इस वर्तमान बुरे संसार से, उसे ओडिया में पढ़िए। पापमय जगतरू, पापमय जगतरू, इस जगत में क्या है? अभी भी पाप है, लालसा है, भिन्नता है, और क्या क्या है? बहुत कुछ है। क्रोध है, हर रोज टीवी देखो, न्यूज़ देखो, क्या है? कोलाबादगम, आत्महत्या। सिनेमा में भी यही देखते हो ना, सिनेमा में यही दिखाते हैं। प्रेज़ द लॉर्ड। इस संसार में जो वो देखते हैं वो बनाते हैं। उनके दिल में क्या है, उनके मन में क्या है? शैतान उनको उनको चला रहा है। शैतान उनको चला, हमें भी शैतान चला रहा था, हम भी अंधकार में थे, मगर प्रभु जी ने, उनके प्यार ने हमें छुड़ाया।
प्रेज द लॉर्ड। उसमें क्या, मैं हर जगह जब जाता हूँ बोलता हूँ कि सिनेमा में क्या है, 5 मिनट का गाना है, 5 मिनट का। आप लोग सिनेमा नहीं देखते, लगता है ऐसा है। प्रेज द लॉर्ड, अच्छी बात है। नहीं देखते तो अच्छी बात है। ऐसा लगता है आपके मुंह से कि आप लोग नहीं देखते, कोई एक्शन नहीं है, रिएक्शन नहीं। प्रेज द लॉर्ड। 5 मिनट के गाने में 10 राज्य चला गया। 10 राज्य मतलब 10 जगह में चला गया। इंडिया दिखाया, सिंगापुर दिखाया, ऑस्ट्रेलिया दिखाया, फिर यूरोप दिखाया, रशिया दिखाया। 5 मिनट के गाने में हो सकता है? हो सकता है? हो सकता है? नहीं हो सकता। फिर क्या है? लालसा है वो। प्रेज द लॉर्ड। हमें वो क्या झूठा दिखा रहे हैं, है ना। पैसा हम देते हैं और क्या देखते हैं, हाँ शाहरुख खान कहाँ गया और हम बैठे यहाँ पे। हमारी बात नहीं बोल रहा हूँ, जो सिनेमा देखते हैं वो तो गद्दी पे बैठा है, पैसा दिया है, और शाहरुख खान कहाँ घूम रहा है, वो सब जगह घूम के आया। प्रेज द लॉर्ड। उसमें दिखा दे क्या है, एक शर्मा दिखाते हैं प्रेम के बारे में, बाकी सब क्या है, लड़ाई झगड़ा है। प्रेज द लॉर्ड। ये सब देख के आजकल हमारे बच्चे भी, नहीं दुनिया वाले के बच्चे भी क्या है, झगड़ालू हो गए। छोटे छोटे बच्चे क्या करते हैं, पूरी गंदी हरकतें करने लगे। तो ये प्रभु जी ने उस टाइम से प्रेरित से लिखवाया कि ये दुनिया, ये संसार में क्या है, पाप है। 1 का 6 वाक्य पढ़िए, 1 का 6, गलातियां 1 का 6। कृष्ण अनुग्रह जे तुम्हें मान को आह्वान को ले ताहां ठार तुम्हें मान जे एते शीघ्र विमुख होई अन्य सुसमाचार प्रति अनुरुक्त हेवो जो एथिरे मो चमत्कृत हेवो छी। कितनी जल्दी आप लोग फिर गए, सुख समाचार से भटक गए। आपकी बात, हमारी बात नहीं बोल रहा हूँ, हम ऐसे हो सकता है, इस संसार में हम रहते हैं, इसलिए ऐसा हो सकता, क्या हुआ, सुख समाचार से भटक सकते हैं। प्रेज लॉर्ड। 1 का 10। हाँ। ମୁଁ କି ଏବେ ମନୁଷ୍ୟମାନଙ୍କର କିମ୍ବା ଈଶ୍ୱରଙ୍କର ପ୍ରିୟ ପାତ୍ର ହେବାକୁ ଯତ୍ନ କରୁଅଛି, ଅବା ମନୁଷ୍ୟମାନଙ୍କୁ କି ସନ୍ତୁଷ୍ଟ କରିବାକୁ ଚେଷ୍ଟା କରୁଅଛି। हाँ, मनुष्य को संतुष्ट करते रहेंगे तो क्या हुआ, मैं मनुष्य का दास हो गया। हाँ, मैं प्रभु जी में आ गया, कलीसिया में आ गया, प्रभु जी की आत्मा मेरे में है। मैं फिर भी अगर लोगों को खुश करने जाऊंगा तो क्या होगा, मैं फिर से इस संसार का दास बन जाऊंगा। प्रभु जी ने लघु बहाया, पिता ने अपने एकलौते पुत्र को दिया, अपने पवित्र आत्मा को मुझ में डाला, प्रेरितों द्वारा, पास्टरों द्वारा प्रार्थना करवाया, सब करवा के अब फिर से मैं दोबारा, अब मैं लोगों के लिए, लोगों को प्रसन्न, लोगों मतलब अपने गांव वालों के लिए, अपने परिवारों के लिए उनको प्रसन्न करने जाऊं तो मैं किसका दास बनूंगा, मैं फिर से दोबारा संसार का दास बन जाऊंगा। प्रेज लॉर्ड। 2 का 4, दूसरा अध्याय 4। ଆମମାନଙ୍କ ମଧ୍ୟକୁ ଆଣି ତ କେତେ ଜଣ ଭଣ୍ଡ ଭ୍ରାତା ଏକ ସକାଶେ ଏପରି ହେଲା। बस स्टार्टिंग है। और हाँ, झूठे भाइयों के द्वारा हुआ जो चोरी से आ गए। झूठे भाई को क्या बोले उड़िया में, भोंडो भाई। कैसे आए वो, चोरी करके आए। चोरी करके मीन चोरी आए। तो भोंडो भाई उसी टाइम में था, किस टाइम में, जीसस के टाइम में, पत्रोस के, पौलोस लिख रहा है, पौलोस के टाइम में भोंडो भाई है। आज ज़्यादा है क्योंकि कलीसिया ज़्यादा है। और वो कैसे आते हैं, चोर जैसे आते हैं। चोर कैसा आता है, माइकल चुपके माइकल पास्टर, मैं आज 12 बजे नहीं 2 बजे आज रात को आपके घर में आऊँगा तो आपका फ्रिज, टीवी, कार सब बाहर रखना, ऐसे फ़ोन करके आता है चोर, नहीं ना। तो ये भी कैसे आए, छुप के आए, किसी को पता नहीं चला, पास्टर को पता नहीं चला। प्रेज द लॉर्ड। इसलिए क्या चाहिए, प्रार्थना ज़्यादा चाहिए। पास्टर जी ही नहीं, भाई बहन सब लोग एक साथ प्रार्थना करना है। घर के, आपके घर के अरे प्रार्थना में भी, आपके पारिवारिक प्रार्थना में भी, और अपने आपके प्रार्थना में आपको प्रार्थना करना चाहिए। क्या कि हमारे मंडली में, हमारे कलीसिया में प्रभु जी आपके बिना भेजे हुए कोई भी ना आए। प्रेज द लॉर्ड। 3 का 1 पढ़िए।
3 का 1, हाँ हाँ। तुम्हें किसने मोह लिया, मोह को मोहितो हाँ, तुम्हें किसने मोह, हिंदी में भी मोह है, मोह दिया। ये लोग, ये संसार हमें क्या करता है, मोह देता है। क्यों? क्योंकि हम सत्य विश्वासी हैं। हमें मोह करके दोबारा कहाँ खींचना चाहता है, पिशाच की ओर, इस संसार की ओर। इसलिए बाइबल में लिखा है कि दाऊद को शेर के मुंह से बचाया। दाऊद को शेर के मुंह से बचाया ना? नहीं बचाया? बचाया। सिर्फ दाऊद को बचाया? दाऊद को बचाया नहीं, दानियल को बचाया। दानियल को भी बचाया। कहाँ से बचाया? कहाँ से? टाइम नहीं है, नहीं तो एक एक से भी पूछता। बोलिए। नहीं सुना। दानियल को कहाँ से बचाया? शेर के मुंह से दानियल को भी बचाया। वहाँ नहीं रुका। नए न्यू टेस्टमेंट में लिखा है कि पौलुस को भी शेर के मुंह से बचाया। प्रेज द लॉर्ड। आज मैं बोल रहा हूँ कि ना तो दाऊद को, ना सिर्फ दानियल को, ना सिर्फ पौलुस को, आप सबको, हम सबको, एक एक को आज भी प्रभु जी ने पिशाच के और वो शत्रु के हाथ से, उसके मुंह से हमें बचाकर यहाँ बिठाया है। प्रेज द लॉर्ड। समझे? क्या समझे? जब हम नहा रहे थे, फिसल नहीं गए। फिसले भी तो गिरे नहीं, टांग नहीं टूटा, हाथ टूटा, नहाया, कुलचा। बस में आते समय, गाड़ी में आते समय टक्कर लगा नहीं। प्रेज द लॉर्ड। हो जाता है, मगर आज के दिन प्रभु जी ने बचाया, कल भी बचाया। इसलिए हम आराधना करते हैं, क्योंकि उसने हमें छुड़ाया, उसने हमें बचाया। प्रेज द लॉर्ड। पढ़िए 4:16, लास्ट 4:16, 4:16। हिंदी में पढ़ें। तो क्या तुमसे सच बोलने से कारण मैं तुम्हारी बैरी हो गया हूँ? हाँ, बैर हो गया हूँ। बैर मीन शत्रु हो गया हूँ। मैंने सच बोला है। पौलुस बोलता है कि मैंने तुमसे सच बोला है। सच का समाचार है ये सच का समाचार है। मैंने सच बोल के, इसलिए क्या आप लोग मुझे बैर नहीं, शत्रु समझ रहे हो? यस। इस संसार में जब हम जिएंगे तो ऐसा ही होगा। जब हम सच बोलेंगे तो लोग हमारे खिलाफ हो जाएंगे। इसलिए जब हम विश्वास में आते हैं, जब हम उद्धार पाते हैं, बपतिस्मा लेते हैं, जब हम कलीसिया के अंग बन जाते हैं, तो हमारे ही माता पिता, हमारे ही बीवी पति पत्नियां, हमारे ही बच्चे हमारे खिलाफ हो जाते हैं। मगर प्रभु जी का कहना है कि जो भी तेरे खिलाफ हो, जो भी तेरे खिलाफ बन जाए, मैं तेरे साथ हूँ। फिर मैं तेरे साथ हूँ। कब तक हूँ? इस संसार के आखिर तक। मती में बोला है कि लोग അവസാനത്തോളം എല്ലാ നാളും ഞാൻ നിന്നോട് കൂടെ ഉണ്ട്। ലോക അവസാനത്തോളം എല്ലാ നാളും ഞാൻ നിന്നോട് കൂടെ, നിങ്ങളോട് കൂടെ। एक से बोला है कि निन्नोड कूड़े, तुमो सोईतो। बपतिस्मा नहीं लिया मैं जानता, मगर प्रभु जी बोल रहा है कि तुमो सोईतो, आपो सोईतो। तुम मुझे अच्छा नहीं लगता। आपो सोईतो। प्रेज द लॉर्ड। हमारे साथ प्रभु जी है। कोविड हो, नहीं तो बाढ़ हो, कुछ भी हो, वो आज भी हमारे साथ है। कोविड आ गया, बाढ़ आ गया तो प्रभु जी भाग ही जाता है, हम भाग जाते हैं, मगर प्रभु जी फिर भी हमारे पीछे पीछे आता है। क्योंकि उसने लहू दे के हमें खरीदा है। आइए आंखें बंद करें, प्रार्थना करें। हमारे प्यारे परमेश्वर, आपने हमें एक आशीष भरा कलीसिया दिया, इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी। आज आपके संगति में आने के लिए और आपकी उपस्थिति में आपकी आराधना करने के लिए जो मौका दिए, इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं। हमारे भाई बहनों के लिए, पास्टर जी कुटुंबों के लिए
और हमारे सब बच्चों के लिए हम आपसे प्रार्थना करते हैं। हम सबको प्रभु जी के नाम से आशीष करते हैं। प्रभु जी आपने जो जो ज्ञान दिया है, जो जो दान दिया है, उस सब के लिए, इनके कामों के लिए, उनके परिवारों के लिए, जो जो परिवार उन्होंने उड़ीसा में छोड़ के आए हैं, उनके माता पिताओं के लिए, सबके लिए हम आपका स्वतंत्र और प्रभु जी हम आपका धन्यवाद करते हैं और उनके लिए प्रार्थना करते हैं कि उनको भी जो जो इस सत्य मार्ग में नहीं हो वो सब इस सत्य मार्ग में आ जाए। हम आपसे प्रार्थना करते हैं। आपने प्रार्थना सुन ली, सब इसके लिए हम आपका धन्यवाद करते हैं। प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। बहुत सारे वचन परमेश्वर का दास समूह से परमेश्वर को बात किया है, इसलिए मैं को धन्यवाद देता हूँ। उनका परिवार के लिए प्रार्थना करेंगे ताकि एक दिन आएगा हम एक साथ मिलने के लिए परमेश्वर के लिए हम तैयार हो जाएंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हम जो वचन पढ़ा है डिटरनॉमी का, जो डिटरनॉमी 32 का 39 देखेंगे और एक बार पढ़ेंगे पढ़िबा में और पढ़िबा से बाकी प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जल्दी हमें आत्मा रे समस्त परमेश्वर को निज हमें समर्पित करिबा। प्रभुଙ୍କର महिमा हेउ, प्रभुଙ୍କର गौरव हेउ। രണ്ടാം വർഷത്തിൻ്റെ 10ാം മാസം അവസാനത്തെ ഞായറാഴ്ച ദൈവസന്നിധിയിലായിരിക്കാൻ കർത്താവ് എനിക്ക് നൽകിയ സാവകാശത്തെ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു, മഹത്വപ്പെടുന്നു. എൻ്റെ പേര് രാകേഷാണ്. ആലുവിലാണ് എൻ്റെ വീട്. ഇവിടെ ഒരു കുടുംബത്തെ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ കൊണ്ടാക്കാൻ വേണ്ടി വന്നാണ്. അവരുണ്ടായ ലഗേജും കാര്യങ്ങളൊക്കെ അല്ലെങ്കിൽ സാധനങ്ങളുണ്ടായതുകൊണ്ട് എൻ്റെ ബൈബിൾ എടുക്കാൻ മറന്നുപോയി. ജീവിതത്തിൽ രണ്ടാമത്തെ തവണയാണ് അങ്ങനൊരു കാര്യം പറ്റുന്നത്. ഞായറാഴ്ചകൾ പൊതുവേ ഞാൻ യാത്ര ചെയ്യാറില്ല. ആരെങ്കിലും യാത്ര പോകുന്നുണ്ടെങ്കിൽ ഒഴിവാക്കാറേ ഉള്ളൂ. പക്ഷേ തീരെ നിവൃത്തിയില്ലാത്തൊരു അവസ്ഥ ആയതുകൊണ്ട് എന്നാലും ഇപ്പോൾ ഇവിടെ വന്നപ്പോൾ തമിഴ് ബൈബിൾ കിട്ടി. അതോടൊപ്പം ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു, സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. കർത്താവിൻ്റെ വേലയിൽ സ്നാനപ്പെട്ട 1991 ഒരു ക്രിസ്ത്യ കുടുംബത്തിൽ നിന്ന് തന്നെ കർത്താവിനെ അറിയുവാനും സ്നാനപ്പെടുവാനും അതുപോലെ കർത്താവിൻ്റെ വേലയ്ക്ക് വേണ്ടി സമർപ്പിക്കപ്പെടുവാനും ഒക്കെ കർത്താവ് സഹായിച്ചു. ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു, മഹത്വപ്പെടുന്നു. വിവാഹം കഴിഞ്ഞ് 20 വർഷമായി. ഞങ്ങൾ കഴിഞ്ഞ 20 വർഷമായിട്ട് കർത്താവിൻ്റെ വേലയിൽ ആയിരിക്കുന്നു. ആലുവയിലും അതുപോലെ വടക്കൻ കേരളത്തിലും കാസർഗോഡ്, കോഴിക്കോട്, കണ്ണൂർ, മലപ്പുറം എന്നീ ജില്ലകളിൽ പലയിടത്തും പോയി പ്രവർത്തിക്കാൻ കർത്താവ് സഹായിച്ചു. അതുപോലെ വടക്കേന്ത്യയിൽ ചെറിയ യാത്രകൾ നടത്തുവാൻ കർത്താവ് സഹായിച്ചു. കുട്ടികളുടെ ഇടയിലും അവിടുത്തെ വടക്കൻ കേരളത്തിലുള്ള ചേരി പ്രദേശങ്ങൾ, നമ്മുടെ കോളനി എന്ന് പറയും. ഞാൻ മെഞ്ഞാന്ന് ഒരു സ്ഥലത്ത് പോയപ്പോൾ ഒരു വീട് കാണാൻ വേണ്ടി പോയപ്പോൾ അവിടെ ഉടമസ്ഥരോടും ബ്രോക്കറോടും സംസാരിച്ചപ്പോൾ ചേരി എന്ന് പറഞ്ഞപ്പോൾ നമ്മുടെ ഇവിടുത്തെ പൊതുഭാഷ ചേരി പരിചയമില്ലാത്ത അവർ കോളനി എന്ന് പറഞ്ഞു പറഞ്ഞാൽ മനസ്സിലാവും. പക്ഷെ അവിടെയൊക്കെ വടക്കോട്ടൊക്കെ അവർ ചേരി എന്ന് പറയുന്നത്. അപ്പോൾ അവിടെ എല്ലാ കുട്ടികളെ ട്യൂഷനെടുത്ത് പഠിപ്പിക്കുവാനും അതിൽ കൂടി പ്രാർത്ഥിക്കുവാനും കർത്താവിൻ്റെ സുവിശേഷം അറിയിക്കാനൊക്കെ കർത്താവ് അവസരം തന്നിട്ടുണ്ട്. അതുപോലെ ഹോസ്പിറ്റൽ മിനിസ്ട്രീസ് ഇന്ത്യ എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇവിടെ എറണാകുളത്ത് സെല്ലുണ്ട്. അതുപോലെ ആലുവയിലും സെല്ലുണ്ട്. അതിൽ പ്രവർത്തിക്കാനും അതിനോട് ബന്ധത്തിൽ പല ഇടങ്ങളിൽ പോകാനും പറവൂരും പെരുമ്പാവൂരും സെല്ലുകൾ തുടക്കാനൊക്കെ കർത്താവ് സഹായിച്ചു. അത് പിൻകാലങ്ങളിൽ നിന്നുപോയി എങ്കിലും അതോടൊപ്പം ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു, മഹത്വപ്പെടുന്നു. ഒരു ഏകദേശം 10-12 വർഷം മുമ്പ് ബൈബിൾ പരിഭാഷ ചെയ്യുന്ന ഒരു മിനിസ്ട്രിയോട് കൂടെ സ്വമേധയായി എല്ലായിടത്തും സ്വമേധയാ പ്രവർത്തനങ്ങൾ ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്. അവർക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിപ്പാൻ പ്രത്യേകിച്ചും കൂടുതൽ എറണാകുളം ഈ കോർപ്പറേഷനും ചുറ്റുപാടുള്ള ദേശങ്ങൾ സഭകളിൽ പോയി ബൈബിൾ ഇല്ലാത്ത ഇന്ത്യൻ ഭാഷകളിൽ ബൈബിളിൽ തർജിമ ചെയ്യുന്ന ഒരു പ്രവർത്തനമാണ്. അന്നത്തെ ഒരു വിക്ലിഫ് ഇന്ത്യ എന്ന് പറയുന്ന ഒരു പ്രസ്ഥാനത്തിലാണ് ഞങ്ങൾ സ്വമേധയായി പ്രവർത്തിച്ചത്. ഞങ്ങൾക്ക് അറിയുന്ന ഒരു ദേവദാസൻ തിരുവല്ല, എൻ്റെ ഭാര്യ വീട് തിരുവല്ലയാണ്. അപ്പോൾ അവർ തിരുവല്ല ആയതുകൊണ്ട് അവരെ പരിചയപ്പെടുവാനും അങ്ങനെ ഈ വിക്ലിഫിനെ കുറിച്ച് അറിയുവാനും അവർ ആ കാലങ്ങളിൽ ഒരു CD-യും DVD-യും ഇറക്കിയായിരുന്നു. ഒരു ബ്രിട്ടീഷുകാരായ മിഷണറിമാർ ഒരു ദ്വീപിൽ പോയി ആദിവാസികളായ അല്ലെങ്കിൽ മാംസഭോജികളായ ഒരു ആഫ്രിക്കൻ ദ്വീപിൽ പോയി ആ ദ്വീപവാസികളുടെ ഇടയിൽ ആ രണ്ടൊരു ഭാര്യയും ഭർത്താവും കൂടി ചേർന്ന് അവരെ ഭാഷ പഠിച്ച് ആ കാലങ്ങളിൽ തന്നെ ഒരു 10-70 വർഷം മുമ്പേ ആയിരുന്നു. ഇന്നും അങ്ങനെ തന്നെയാണ്. ഇന്ത്യയിലാണെന്ന് പറഞ്ഞാലും നമ്മുടെ വയനാട് ജില്ലയിലൊക്കെ ഇപ്പോഴും ലിപിയില്ലാത്ത മലയാളം ഭാഷകളുണ്ട്.
അവിടെ പോയി പഠിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എളുപ്പകാര്യമല്ല. ഒന്ന് ഏറ്റവും ആദ്യം ആദിവാസികളായതുകൊണ്ട് അവരുടെ സ്നേഹം അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസം നമുക്ക് കിട്ടണം, അത് എളുപ്പകാര്യമല്ല. അപ്പോൾ അതിൽ കൂടിയുള്ള വഴികൾ പലതുകൊണ്ട് ദൈവത്തിന് പ്രവർത്തിയാണ്, കർത്താവ് പ്രവർത്തിക്കാറുണ്ടാകും. പല വർഷങ്ങളാണ് സമയമെടുക്കുന്നത്. ഈ കാലങ്ങളിൽ കമ്പ്യൂട്ടറും സാറ്റലൈറ്റും ഒക്കെ ഉള്ളതുകൊണ്ട് അത് പോയി അവരുടെ ആ സെൻറ്ററിലേക്ക് പോയി അത് ചെയ്യേണ്ട, അത് നമുക്ക് ഇമെയിൽ വഴിയായിട്ടോ അല്ലെങ്കിൽ നെറ്റ് വഴിയായിട്ട് നമുക്ക് അയക്കാം എന്നുള്ളൊരു സാവകാശം മാത്രം. പക്ഷേ ആ പോയി അവരുടെ വിശ്വാസം ലഭിക്കുവാനും അതുപോലെ ആ ഭാഷ പഠിച്ച് ലിപി ഉണ്ടാക്കി ആണ് ബൈബിൾ തർജ്ജമ ചെയ്യുന്നത്. അങ്ങനെ ആ പ്രവർത്തനത്തിൽ ചില വർഷങ്ങൾ 5-6 വർഷം ചേർത്ത് പ്രവർത്തിപ്പാനും അവർ ആ സീഡികൾ നമ്മുടെ ഈ എറണാകുളം ജില്ലയിൽ പല സഭകളിലും പോയി കൊടുക്കുവാൻ കർത്താവ് സഹായിച്ചോട്ടെ. ദൈവത്തെ സ്തുതിക്കുക. അതുകൊണ്ട് അതിനെക്കുറിച്ച് ഒരു പ്രാർത്ഥന, ഒരു ആത്മഭാരം പല ദൈവമക്കൾക്ക് സഭകൾക്ക് പോലും ഉണ്ടാവും ചെയ്തിട്ടുണ്ട്. അതാണ് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്ന മഹത്വപ്പെടുന്ന ഞങ്ങൾ അറിയുന്ന ദേവദാസൻ ഇപ്പോൾ വേറൊരു പ്രസ്ഥാനത്തോട് ചേർന്ന് പക്ഷേ അട്ടപ്പാടി അവർ പ്രവർത്തിക്കുകയാണ്. കഴിഞ്ഞ ദിവസം വിളിച്ചപ്പോൾ പറയേണ്ടായ അവിടെ ബൈക്ക് പോലും പോകാത്ത, ബൈക്ക് പോലും നടക്കുന്നവരും സ്ഥലങ്ങൾ പാടാണ്. കാരണം എപ്പോഴാണ് ആന ഇറങ്ങുന്ന അറിയില്ല. അതുപോലെ വഴികൾ ദുർഘടം പിടിച്ച വഴികളും. പക്ഷേ അവിടെ പോയി പ്രവർത്തിപ്പാൻ അവിടുത്തെ കുട്ടികൾക്ക് VBS എടുക്കാനൊക്കെ കർത്താവ് അവരെ സഹായിക്കുന്നവർക്ക് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു, മഹത്വപ്പെടുന്നു. ഇന്ന് പകൽ നിങ്ങളോടൊപ്പം ആയപ്പാൻ ഞാൻ ആദ്യമായിട്ട് ഈ സഭയിൽ വരുന്നത് ബോർഡ് കണ്ടിട്ട് കഴിഞ്ഞ വർഷം ഇതുപോലെ ഒരു ആവശ്യം റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ പോകേണ്ട ആവശ്യം വന്നപ്പോൾ അന്ന് എൻ്റെ ഭാര്യയുണ്ട്, പക്ഷേ അന്ന് വേറെ മുടക്കമൊന്നും വന്നില്ല. പക്ഷേ ഞങ്ങൾ ഓവർ ബ്രിഡ്ജിൻ്റെ അവിടെ ആ ഭാഗത്തൊരു സഭ ഓൺലൈനിൽ ഞാൻ കണ്ടപ്പോൾ അങ്ങനെ തേടി പിടിച്ച് പോയപ്പോൾ, പക്ഷേ വന്ന് ഇറങ്ങിയപ്പോൾ ഇവിടുത്തെ ബോർഡ് അവിടെ ജംഗ്ഷനിൽ ഓട്ടോ സ്റ്റാൻഡിലുണ്ടല്ലോ, അപ്പോൾ അത് കണ്ട് അത് മനസ്സിൽ നിന്ന് മാറിയില്ല. എന്താണെന്ന് എനിക്കറിയില്ല. എന്നാലും ഇന്നത്തേക്കൊരു ആവശ്യത്തിന് വേണ്ടി കർത്താവ് കഴിഞ്ഞ വർഷം അത് കാണിച്ചോ ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നുണ്ട്. വിശ്വസിക്കായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. ഇന്ന് പകൽ നിങ്ങളോട് അപ്പോൾ ആയിരിക്കാൻ കർത്താവ് സഹായത്തിനായി സ്തോത്രം. എറണാകുളം സിറ്റിയാണല്ലോ, വലിയ സഭ, ഒരു 100 പേരുടെ മേളിൽ ആയിരിക്കും ഞാൻ ഉണ്ടാവുമെന്ന് പ്രതീക്ഷിച്ചത്. എന്നാലും അതുകൊണ്ട് പിന്നെ വന്ന് മൗനമായിരുന്ന് സഭായോഗം കൂടി പോകാൻ വേണ്ടിയായിരുന്നു ഞാൻ ചിന്തിച്ചത്. സാക്ഷ്യം പറയാനുള്ള അവസരം ലഭിച്ചോട്ടെ എന്ന് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു, മഹത്വപ്പെടുന്നു. പാസ്റ്റർ ആദ്യമായി തുടക്കത്തിൽ പ്രാരംഭത്തിൽ പറഞ്ഞ ഒരു കാര്യം എന്നെ വളരെ സ്പർശിച്ച് അതിനോട് ചേർന്ന ഒരു വാക്യം മാത്രം വായിപ്പിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. ഈ സഭയോട് ചേർന്ന് മറ്റുള്ള പല ഇടങ്ങളിലും നമ്മുടെ സ്വന്തക്കാർ മരിക്കുന്ന ഒരു അനുഭവം, നമ്മൾ വിട്ടുപോകുന്ന അനുഭവം, അത് നിസ്സാരമായ കാര്യമല്ല. പ്രൈസ് ലോർഡ്. എപ്പോഴാണ് മരണം വരെ നമുക്കറിയില്ല. പക്ഷേ വചനം പറഞ്ഞ അവൻ സകലവും നന്നായി ചെയ്യുന്നു. അതിന് ആധാരമായി മർക്കോസ് സുവിശേഷം 7-ാം അധ്യായം 37-ാം വാക്യം മാത്രം അതിൻ്റെ അവസാന ഭാഗം വായിക്കുന്നത്. മർക്കോസ് 7:37. 2010 എൻ്റെ മാതാവ് ഈ ലോകത്ത് നിന്ന് മാറ്റപ്പെട്ടപ്പോൾ വിശ്വാസത്തിലായിരുന്നു. 14 വർഷം ബ്രസ്റ്റ് ക്യാൻസറായി മമ്മി ഭാരപ്പെട്ടു. പക്ഷേ മരുന്നിലോ ഡോക്ടർമാരിലോ ആശ്രയിക്കാതെ കർത്താവിൽ തന്നെ ആശ്രയിച്ച് ദേവദാസന്മാരെ പ്രാർത്ഥനയും ദൈവകൃപയിൽ 14 വർഷത്തോളം ആ വേദന സഹിച്ച് അവസാനം തൊണ്ടയിലേക്ക് അത് കയറി പിടിക്കുന്ന അനുഭവം വന്ന് ശബ്ദം ഇടറാൻ തുടങ്ങി. അങ്ങനെ 2 ദിവസം മാത്രം ഒരു പ്രയാസം വന്നു, സംസാരിക്കാൻ പറ്റാതെ. പല മീറ്റിങ്ങുകളും മമ്മി നടത്തിക്കൊണ്ടിരുന്നതാണ്. സ്തോത്രം. അത് മമ്മി മരിച്ചതിൻ്റെ 2-ാം ദിവസമാണ് ദൈവാത്മാവ് എനിക്ക് ഈ വചനം തരുന്നത്. അവിടെ ഒന്ന് വായിച്ചാൽ എനിക്ക് കാണപ്പെടാണ്, എന്നാലും നിങ്ങൾ ആരെങ്കിലും വായിച്ചാൽ അവൻ സകലവും നന്നായി ചെയ്തു. സ്തോത്രം. അവൻ സകലവും നന്നായി ചെയ്തു. അതിന് മേള് തുടക്കം വായിക്കുക പാസ്റ്റർ. 39 വായിച്ചാൽ അല്ല 37 തന്നെ. അവൻ സകലവും നന്നായി ചെയ്തു. ആ, ചെകിടരെ കേൾക്കുമാറാക്കുന്നു, ഊമരെ സംസാരിക്കുമാറാക്കുന്നു. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അപ്പോൾ ചെകിടരും വന്നു, ഊമരും വന്നു. പക്ഷേ ദൈവാത്മാവിൽ കർത്താവിനെ കുറിച്ച് പറഞ്ഞത് അവൻ സകലവും നന്നായി ചെയ്തു, ഇന്നും ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു. അപ്പോൾ ഊമർ വരുവാൻ കാരണം ദൈവത്തിന് അറിയാം, അവർക്ക് സൗഖ്യം കൊടുക്കാൻ വേണ്ടിയാണ്. അവൻ വെച്ചൊരു സമയമുണ്ട്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ബദിരരാണെങ്കിൽ അവർക്കും സൗഖ്യം പ്രാപിക്കാൻ ഒരു സമയം കർത്താവ് വെച്ചിട്ടുണ്ട്. സോ ഞാൻ കർത്താവിനോട് ചോദിച്ചു, അതെന്ത് കർത്താവ് ഇങ്ങനെ, എൻ്റെ മാതാവ് മരിച്ച സമയത്ത് ഞാൻ എങ്ങനെയാണോ ചിന്തിക്കേണ്ടത്? ദൈവാത്മാ തന്ന വാക്യം അവൻ സകലവും നന്നായി ചെയ്യുന്നു. മാതാവിന് വന്ന പ്രയാസങ്ങളും മാതാവ് ഈ ലോകത്തിന് നഷ്ടപ്പെട്ട് അല്ലെങ്കിൽ ഈ ലോകത്ത് വിട്ടുപോയത്, മമ്മി തന്നെ കണ്ട ഒത്തിരി വെളിപ്പാടുകൾ, ദർശനങ്ങൾ, മമ്മിയോട് പറഞ്ഞ പ്രവചനങ്ങൾ പലതും നിവൃത്തിയായി പോകാതെ അനുഭവം, താൻ കാണാതെ പോയ അനുഭവങ്ങൾ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. പക്ഷെ അതെല്ലാം നിവൃത്തിയാകും മാത്രമല്ല, ആകണം എന്നും നിർബന്ധമല്ല.
മാത്രമല്ല അതിൽ അതേ പ്രത്യാശ വെച്ച് കർത്താവ് തന്നത് അവൻ്റെ സമയത്ത് അവൻ അത് ചെയ്തോളും എന്നുള്ള വിശ്വാസം പ്രത്യാശയിൽ മരിക്കാൻ വേണ്ടിയായിരുന്നു കർത്താവ് അത് ഉദ്ദേശിച്ചത്. പിൻകാലം എനിക്ക് മനസ്സിലാക്കാൻ സാധിച്ചു. അത് ദൈവമക്കളെ അവൻ സകലവും നന്നായി ചെയ്യുന്നു. നമുക്ക് ഭവിക്കുന്നതെല്ലാം അത് നന്മയ്ക്കായി തന്നെയാണ്. പഴയ നിയമത്തിൽ അത് സഭാപ്രസംഗം നമ്മൾ വായിക്കുന്ന പോലെ അവൻ അതതിൻ്റെ സമയത്ത് സകലവും ഭംഗിയായി ചെയ്യുന്നു. ഓരോ നിമിഷവും നമുക്ക് സംഭവിക്കുന്നത് അത് ഇടറി വീഴുന്ന അനുഭവമായാലും അല്ലെങ്കിൽ ഒരു പനി വരുന്ന അനുഭവമായാലും സാമ്പത്തിക വിഷയം നഷ്ടം വരുന്ന വിഷയമായാലും സഭയിൽ ഒരു തകർച്ച വരുന്ന വിഷയമായാലും കുടുംബത്തിൽ ഒരു പ്രതിസന്ധി വരുന്ന വിഷയമായാലും എവിടെയായാലും അതേസമയം നമ്മൾ വായിച്ച ദേവദാസൻ സംഗീതത്തിൽ നിന്ന് പ്രബോധിച്ച പോലെ അത് കർത്താവ് പണിയാതെയും കർത്താവ് രക്ഷിക്കാതെയും മനുഷ്യനെ നമ്മൾ എത്രത്തോളം പ്രയത്നിച്ചാലും എല്ലാം വൃഥാവാകുന്നു. പക്ഷേ വൃഥാവാക്കാതെ അത് നന്മയ്ക്കായി ചിലപ്പോൾ ആ സമയത്ത് വൃഥാവായി നമുക്ക് തോന്നിയാലും അത് പിൻകാലം ഗുണമായി തീർക്കുന്ന ദൈവത്തിന് വെളിയിൽ പ്രവർത്തിക്കാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്ന മഹത്വം. അതുകൊണ്ട് കർത്താവിൻ്റെ ആത്മാവ് വചനപ്രകാരം തന്നെ അവൻ സകലവും നന്നായി ചെയ്യുന്നു എന്ന വചനം സ്വന്തം ദൈവദാസനും കുടുംബത്തിനും ദൈവസഭയ്ക്കും ഇവിടെ ആയിരിക്കുന്ന എല്ലാ ദൈവമക്കൾക്കും അത് അനുഗ്രഹമായി തീരട്ടെ. ഇവിടുത്തെ പ്രവർത്തനങ്ങൾക്ക് കർത്താവിൻ്റെ വരവ് താമസിച്ചാൽ ഈ 2022 ബാക്കി 2 മാസം ബാക്കി നിൽക്കുന്നു. എന്നാൽ ഈ ബാക്കി നിൽക്കുന്ന 2 മാസം കൊണ്ട് കർത്താവിൻ്റെ പ്രവൃത്തി കർത്താവ് അതിശയകരമായും അത്ഭുതമായി കർത്താവ് ചെയ്ത് സഭയെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ എന്ന് അത് പ്രത്യാശിക്കുകയും പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്തുകൊണ്ട് സമയം നൽകിയ ദേവദാസനോടും സഭയെ നന്ദി അറിയിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു.